नमस्कार. आज आपण बनवत आहोत मस्त मँगो मस्तानी. जिभेवर ठेवताच खूपच मस्त वाटते. मस्तानीचा ग्लास बघितला की वाटतं की ग्लास घेऊन प्यावं. आज आपण पुणेरी मँगो मस्तानी कशी बनवायची ते पाहणार आहोत. खूप टेस्टी आहे. नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा. आपण इथे मँगो मस्तानी बनवण्यासाठी केशर आंबा घेतला आहे. इथे तुम्ही हापूस आंबा सुद्धा वापरू शकता. तर हे कट करून घ्यायचे अशा पद्धतीने. कट करून झाल्यानंतर आपल्याला यामधला गर काढून घ्यायचा. आंबा व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर आपल्याला यामधला गर काढून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने गर काढून घ्यायचा म्हणजे लगेचच असा गर निघतो बाजूला. तुमच्या पद्धतीने तुम्ही कसाही गर काढू शकता. हा गर सगळा एकदम काढून घ्यायचा एका प्लेटमध्ये. मँगो मस्तानी बनवताना मँगो हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर गोड आंबे आहेत का ते पाहिजे. गोड जर नसतील तर थोडीशी साखर वापरायची. हे गोड आंबे आहेत. तर सगळा गर अशा पद्धतीने आपण काढून घेत आहोत आणि सोप्या पद्धतीने गर काढला जातो. ह्या पद्धतीने तुमच्या आवडीने तुम्ही कशा पद्धतीने गर काढता तुमची चॉईस आहे. तर सगळा गर ह्या पद्धतीने काढून घेत आहे मी. तर सगळे आंबे कट करून घेतले आहेत आणि ह्या पद्धतीने सगळा मी गर काढून घेत आहे प्लेटमध्ये. तर मँगो मस्तानी बनवायला खूप सोपे आहे आणि टेस्ट म्हणाल तर खूप जबरदस्त आहे. तर नक्कीच ह्या पद्धतीने मँगो मस्तानी तुम्ही बनवू शकता. खूप छान आहे. जिभेवर ठेवताच खूप छान वाटते. मेंदूमध्ये गार गार असं वाटतं. आंब्यामध्ये विटॅमिन ए असते आणि विटॅमिन सी सुद्धा असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती भरपूर वाढते आणि विटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यासाठी सुद्धा खूप चांगले आहे. आंब्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पचनशक्तीसुद्धा वाढते. आंब्याचा पल्प सगळा काढून घेतला आहे. ज्युसरच्या भांड्यात आपण सगळा आंब्याचा गर टाकून घेत आहोत ह्या पद्धतीने. तर यामध्ये आपल्याला मस्तानी बनवण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं थंड दूध टाकलं आहे 1 ग्लासभर. तर तुम्हाला थोडीशी घट्टसर पाहिजे तर तुम्ही थोडं कमी दूध टाकू शकता. इथं व्हॅनिला आईस्क्रीम वापरलं आहे. खूप छान लागतं व्हॅनिला आईस्क्रीम मँगो मस्तानीमध्ये. आणि थोडीशी साखर वापरा तुम्हाला हवी तर. ड्रायफ्रूट्स वापरले आहेत. मँगो मस्तानी पिताना थोडेसे दाताखाली आले की क्रंची वाटतात. तर ह्या पद्धतीने आपली ही मँगो मस्तानी तयार आहे. तर आपण ही सर्व करूया. जर तुम्हाला वाटत असेल तर ही थोडीशी गोड नाही तर तुम्ही साखर टाकू शकता यामध्ये. तर हा आंबा गोड असल्यामुळे साखरेची गरज नाही लागली. तर ग्लासमध्ये सर्व करत आहे. तर ह्या पद्धतीने सर्व करत आहे मी. वरून आपण व्हॅनिला आईस्क्रीम टाकूया थोडी थोडी. ह्या पद्धतीने मँगो मस्तानी आपली तयार आहे. घरच्या घरी व्हॅनिला आईस्क्रीम थोडी थोडी टाकली आहे 1-1 चमच्यावरून पण आणि अगोदर पण आपण टाकले आहे. ह्या पद्धतीने सर्व करताना व्हॅनिला आईस्क्रीम वरून टाकायची. खूप छान लागते ही आंब्याची मस्तानी. तुम्ही नक्की ट्राय करा घरी ह्या उन्हाळ्यामध्ये. वरून आंब्याचे कट केलेले छोटे छोटे तुकडे टाकले आहेत आणि वरून आपण ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकूया. ह्या पद्धतीने आपण मँगो मस्तानी तयार केली आहे. वरून काजू आणि बदामचे तुकडे टाकले आहेत. खूप छान मस्त लागते. तर तयार आहे आपली आंब्याची मस्तानी मँगो मस्तानी. तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. सोपी पद्धत आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने बनवलेली मँगो मस्तानी. तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.